मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत। आषाढी वारीच्या नियोजनाचा ते आढावा घेणार आहेत। पंढरपूरमधील सोयी सुविधांची पाहणी त्यांच्याकडून केली जाईल। संतांच्या पालख्या पंढरीच्या वेशीवर आलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा असेल आणि आषाढी वारीच्या नियोजनाचा आढावा ते या दौऱ्याच्या माध्यमातून घेतील आणि पंढरपूरमधील सोयी सुविधांची पाहणी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुजित सध्या आपल्या सोबत आहेत। सुजित, आपण पाहतोय आषाढी वारी जवळ आलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पंढरपूर दौरा असेल। नेमकं स्वरूप काय असेल त्यांच्या दौऱ्याचं? गौरी, आषाढी एकादशी जवळ येते, त्यावेळी प्रचंड मोठी गर्दी पंढरपूरमध्ये होणार आहे। अशातच सोलापूर जिल्ह्यामध्ये पालख्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी एका बाजूनं, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी किंवा अगदी सोपान काकांची पालखी सुद्धा अगदी पंढरपूर जवळ येऊन पोहोचली आहे। मुक्ताईंची पालखी उद्या पंढरपूरमध्ये पोहोचेल। अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती जी पंढरपूरमधील व्यवस्था आहे, सुव्यवस्था आहे किंवा त्याचबरोबर जी पूर्वतयारी आहे, त्या पूर्वतयारीच्या पाहण्यासाठी मुख्यमंत्री आज या ठिकाणी येत आहेत। सकाळी 10 वाजता साधारण ते बारामती विमानतळाजवळ पोहोचतील। त्यानंतर शासकीय गाडीनं ते पंढरपूरमध्ये येतील। 12 ते साधारण 3 वाजेपर्यंत ते त्या ठिकाणी पाहणी करणार आहेत। पूर्वतयारीचा सगळा आढावा त्या ठिकाणी घेणार आहेत। अधिकाऱ्यांच्या भेटी, प्रशासनाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बैठका ते त्या ठिकाणी करणार असल्याचं समजतंय। या सगळ्या व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर 3 वाजता पुन्हा ते बारामतीकडे रवाना होत असल्याचं समजतंय। गौरी, हो, नक्कीच सुजित, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पंढरपूर दौरा असेल। पंढरपूरमधील अनेक सोयी सुविधांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केली जाणार आहे।